अप्पर तहसीलदार विनोद पाटलांच्या पथकाची धडक कारवाई. 45 लाख रुपयाचा मुद्देमालासह जेसीबी, रोटा मशीन, ट्रॅक्टर जप्त. याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील मोराणे उपनगर हद्दीत गट नंबर 15/1 येथील सुतगिरणी समोर नॅशनल हायवे क्रमांक 6 जवळ अवैधरित्या नाल्यात उत्खनन करीत असल्याचे निदर्शनास आले. गुप्त माहिती मिळाल्याने धुळे अप्पर तहसीलदार विनोद पाटील यांनी लागलीच पथकाला रवाना केले. सदर ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय धुळे शहर पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी जेसीबी क्रमांक MH18 BR 8292 व रोटा मशीन ट्रॅक्टर MH 11U 8802 दोन्ही वाहनं या ठिकाणी आढळून आले. या दोघं वाहनांना जेसीबी व ट्रॅक्टरला 12:30 वाजे दरम्यान घटनास्थळी आढळून आल्याने सदर अवैधरित्या उत्खनन होत असल्याने जेसीबी व ट्रॅक्टर अप्पर तहसील कार्यालयाकडून जप्त करण्यात आले असून सदर 42 ते 45 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे यावेळेस अप्पर तहसीलदार विनोद पाटील यांनी अधिक माहिती दिली. येथे सुतगिरणीच्या गेट समोर हायवे लगत असलेल्या गटात अवैधरित्या मुरुम मातीचं उत्खनन करीत असताना एक जेसीबी आणि एक ट्रॅक्टर गोपनीय माहिती आम्हाला मिळाली. त्याच्या आधारे धाड घालून सदर वाहनांवरती कारवाई करून अप्पर तहसील कार्यालय धुळे येथे सदरची वाहनं जप्त करून आणण्यात आलेली आहेत. पुढील दंडात्मक कारवाईसाठी प्रकरण माननीय उपविभागीय अधिकारी सो धुळे यांच्याकडे पाठवण्याची कारवाई केली जात आहे. मुद्देमाल किती आहे? जेसीबी एक 35 लाखाच्या घरात असेल आणि ट्रॅक्टर एक 7-8 लाख म्हणजे 40-45 लाखाचा मुद्देमाल तो जप्त करून अप्पर तहसील कार्यालय परिसरात आणून जमा करण्यात आलेला आहे. ती जागा जमिनीतच नाल्यात उत्खनन करत होते. नाल्यात उत्खनन करीत असतानाच ती वाहनं जप्त करून आणण्यात आलेली आहे.